नमस्कार मित्रांनो, बघा आपल्या फार्मवर 14 अंड्यापैकी कोंबडीने 11 अंडेतून पिल्ले काढलेले आहेत आणि हे 11 पिल्ले आहेत. मला तर वाटलं 9च आहेत, पण हे 11 पिल्ले आहेत. बघा 3 आणि 3 आणि 3 6, 3 9, 1 10. आणखीन कुकडे गेले एक 10च आहेत वाटते. 4 4 8 आणि 2 10च आहेत. 10च पिल्ले आहेत. आणि एका अंड्यातलं पिल्लू ज्यावेळेस निघत होतं बाहेर त्यावेळेस ते दगावलं. कोंबडीचा पाय पडला त्याच्यावर, तर ते त्याला बाहेर निघता नाही आलं, तर ते दगावलं आणि 2 अंडी फुटायची राहिली. ती मी दुसऱ्या कोंबडीच्या खाली ठेवलेली आहेत. तर त्या कोंबडीच्या खाली ते आज उद्या फुटून जातील. बस 10च पिल्ले आहेत. आणि बघा कशी कलरफुल आहेत, वेगवेगळ्या कलरची. डार्क ब्लॅक आहे, थोडंसं डार्क कमी आहे ब्लॅक. आणि हे बघा, हे तर वेगळ्याच कलरचं पिल्लू दिसत आहे. आणि यांना आज तर काही देत नाही खायला, कारण की आजच निघालेले आहेत. काल रात्रीपासून, काल दुपारपासून तर आज रात्रीपर्यंत, सकाळपर्यंत. तर यांना डायरेक्ट मी आता संध्याकाळी किंवा दुपारून गुळ पाणी देईन आणि बघूया कशी ग्रोथ होते यांची. तर आणि या पिल्लांना मी पूर्ण विकतचंच फीड देतो, कारण की आता सर्व ज्या कोंबड्या आहेत त्या आपण काढून टाकणार आहे. बस आता फक्त नवीन हे जे बॅच पिल्ले निघतील या सर्व कोंबड्यांच्या खालची या पिल्लांनाच वाढवून आपल्याला समोर आणखीन आपलं कुक्कुटपालन चालू ठेवायचं आहे. धन्यवाद.